राहुल नार्वेकर विरोधी उमेदवारांवर दबाव टाकतात असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। राहुल नार्वेकरांना अध्यक्ष असल्याचा विसर पडल्याची टीकाही त्यांनी केली। नेमकं असं घडलंय तरी काय, पाहूयात या रिपोर्टमधून। ज्या पद्धतीने हा सगळा संविधानाचा नियमांचा भंग करण्याचा कार्यक्रम सुरू आहे, पण हे राहुल नार्वेकरांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कृत्य शोभत नाही। या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझ्या जनतेला न्याय द्यायचं काम करत असतो, त्यामुळे संजय राऊतांनी मला माझी जबाबदारी शिकवू नये। राहुल नार्वेकरांनी विरोधी उमेदवारांना धमकावल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला। यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अन्य उमेदवारांना धमकावल्याचा आरोप आहे। अर्ज भरण्यापासून 12 उमेदवारांना रोखण्यात आल्याचा समाज माध्यमांवरून दावा केला जातोय। शिवसेना मनसे युतीचे बबन महाडिक यांना रांगेत असूनही अर्ज भरू दिला नाही असा आरोप केला जातोय। ज्या पद्धतीने हा सगळा संविधानाचा नियमांचा भंग करण्याचा कार्यक्रम सुरू आहे, राज्याचे मुख्यमंत्री ते पाहतायत आणि त्यांना उत्तेजन देतात, बाकी काय म्हणू शकतो आपण। पण हे राहुल नार्वेकरांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कृत्य शोभत नाही। कुलाबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227 मध्ये नार्वेकरांचे बंधू, बहीण आणि वहिनी असे 3 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत। बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षिता शिवलकर या तिघांनी मंगळवारी अर्ज दाखल केले। मात्र यावेळी राहुल नार्वेकर उपस्थित होते। आपले नातेवाईक बिनविरोध निवडून यावे याकरता त्यांनी या 3 प्रभागातल्या अन्य उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आरोप 12 उमेदवारांनी केलाय। मात्र नार्वेकरांनी हे आरोप फेटाळले। मला अशीच अपेक्षा होती संजय राऊतांकडनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं। त्याचं कारण असं आहे, जेव्हा आपला पराजय आपल्याला स्पष्टपणे दिसतो, त्यावेळेला आपण अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून कुठची तरी स्वतःच्या पराजयासाठी कारण शोधायचा प्रयत्न करत असतात। त्यातलाच हा एक प्रकार आहे। ज्या वेळेला मी विधानसभेत अध्यक्ष म्हणून माझी भूमिका बजावत असतो, त्यावेळेला मी संपूर्णपणे विधानसभेचा अध्यक्ष म्हणूनच माझं काम करत असतो। ज्या वेळेला मी माझ्या मतदारसंघात काम करत असतो, त्यावेळेला मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझ्या जनतेला न्याय द्यायचं काम करत असतो, त्यामुळे संजय राऊतांनी मला माझी जबाबदारी शिकवू नये। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे। त्यातच आता राहुल नार्वेकरांवर थेट उमेदवारांनाच धमकावल्याचा आरोप आहे। त्यामुळे या मुद्द्यावरून आता वातावरण तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।